Hello friends, welcome to the reverse aging journey. Today's topic is 6 tips for healthy lifestyle. 6 आरोग्यदायी टिप्स बघणार आहोत आपण. फर्स्ट, ड्रिंक इनफ वॉटर एव्हरी डे. दररोज भरपूर प्रमाणात योग्य प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी सकाळी पिलं तर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. रोज सकाळी उठल्याबरोबर 1 ते 2 ग्लास कोमट पाणी इन्फ्यूज वॉटर प्यायचं आहे. इन्फ्यूज वॉटर मध्ये कधी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता, कधी मेथी रात्री भिजत टाकून मेथीचं पाणी पिऊ शकता, कधी हळद पावडर पाण्यात टाकून पिऊ शकता, तर कधी दालचिनी पावडर पाण्यात टाकून पिऊ शकता. कधी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा उन्हाचा त्रास होतो, रात्री धणे भिजत टाकायचे आहेत, ते सकाळी कोमट करून प्यायचं आहे. कधी तुम्ही बडीशेप आणि ओवा, जर तुम्हाला फ्लोटिंग वाटतंय, पोटामध्ये खूप गॅस वगैरे भरल्यासारखं असं वाटतंय, तर तुम्ही रात्री बडीशेप आणि ओवा भिजत टाकायचं आहे 1 1 चमचा, आणि ते पाणी सकाळी उठून कोमट करून प्यायचं आहे. तर ड्रिंक इनफ वॉटर. हे सकाळी तुम्ही जेव्हा इन्फ्यूज वॉटर पिता ना, तेव्हा तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर निघायला मदत होते. आतड्याला जे चिकटलेला मळ असतो, तो गरम पाण्याने लूज होतो आणि तुमचं पोट साफ होतं, आणि त्यामुळे तुमचे टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होते. तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतील तर ते बाहेर पडायला, ते ट्रीट व्हायला, किंवा केसातला कोरडा ट्रीट व्हायला सुद्धा हे इन्फ्यूज वॉटर मदत करतं. सेकंड, ड्रिंक लेस ऑर नेव्हर ॲट ऑल. दॅट इज अल्कोहोल. अल्कोहोलचं प्रमाण एकतर कमी असावं, किंवा नसेल तर बेस्ट. डोंट स्मोक. स्मोकिंग इंजुरियस टू हेल्थ. आपलं फुफ्फुसाचं आरोग्य त्याच्यामुळे सुधारतं. आणि स्मोकिंग इतकं डेंजरस आहे की तुम्ही जेव्हा स्मोक करता, तेव्हा तुमच्या घरातील इतर व्यक्ती आहेत, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यांच्या सुद्धा फुफ्फुसाचं, लंगचं हेल्थ बिघडतं. त्याच्यामुळे स्मोकिंग करायचंच नाहीये. मॅनेजिंग युअर स्ट्रेस अँड अँझायटी. तणाव नियंत्रणात ठेवायला हवा. ध्यान करायचं आहे, रोज श्वासाचे व्यायाम करायचे आहेत, मनामध्ये नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे. तुम्ही जेव्हा रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना 10 मिनिटं त्याच्यासाठी योग्य वेळ तर रात्री झोपतानाची आहे. तर रात्री झोपताना जेव्हा तुम्ही ध्यान मेडिटेशन करता 10 मिनिटं 15 मिनिटं, तेव्हा तुमचा स्ट्रेस कमी व्हायला, तुम्हाला शांत झोप यायला त्याची मदत होते, आणि तुम्ही चिंतेपासून पण दूर जाऊ शकता. नेक्स्ट आहे स्लीप 7 to 9 hours अ डे फॉर क्वालिटी स्लीप. झोप पूर्ण घ्यायला पाहिजे. दररोज 7 ते 8 तासांची झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे. आपल्या बिझी शेड्यूलमुळे आपण 7 ते 9 तास नाही झोपू शकत, पण आपण 4 ते 5 तास सुद्धा शांत झोपलो तर आपल्याला दुसऱ्या दिवशी फुल डे आपली एनर्जी आपल्या वर्कआउटसाठी एनर्जी मिळायला आपल्याला मदत होते. आपल्या आपल्याला फटीग किंवा असं थकवा आल्यासारखं नाही जाणवत. रात्री 10 ते 2 जेव्हा तुम्ही शांत झोपता, तेव्हा तुमची बॉडी सुद्धा रिज्युनेट होते, म्हणजे बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं. आणि नेक्स्ट आहे वर्कआउट फॉर 30 to 60 मिनिट्स 5 days अ वीक. नियमित व्यायाम करायला पाहिजे. आपण दररोज 30 मिनिटं चालायचं, किंवा योगा करायचा, किंवा इतर शारीरिक क्रिया करायला पाहिजे. 6,000 स्टेप दिवसाला कम्प्लीट व्हायला हवे, म्हणजे तुम्ही चालायला हवं. 30 ते 60 मिनिट जरी नाही तरी 20 मिनिटाचा तरी तुम्ही एक्सरसाइज केला, थोडस 10 मिनिटाचा एक्सरसाइज केला, जरा घाम बाहेर आला. रोज नाही केला, आठवड्यातून 5 दिवस केला, आठवड्यातून 4 दिवस केला, तरीही ते आरोग्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. तर या हे सगळं या सगळ्या आरोग्यदायी हेल्दी लाईफस्टाईल टिप्स आहेत. या आपण अंगीकारल्या पाहिजे. थँक्यू.